आतापर्यंत किती पैसे तुमचे खर्च झाले असतील? आतापर्यंत आमचे अगणित पैसे खर्च झाले असतील. एक 10-20 लाख रुपये पेक्षा जास्त 10-20 लाख रुपये त्या दरम्यान तरी नक्कीच खर्च झाले असतील. 10-20 लाख रुपये त्यांनी आतापर्यंत समाज कार्यासाठी खर्च केलेले आहेत. तर त्यांचं एक सेटल कुटुंब आहे. मुलं मुली सगळे सुना सगळे आपापल्या परीने जॉब करतात. त्यांना बढती मिळालेली आहे. ते सुस्थितीत आहेत. सुस्थितीत निवडणुकीला तुम्ही आता घरातून पैसे घालून हे सगळं करता, सामाजिक काम करता, दान धर्म देखील करता. सगळं हे जे करता मग तुम्हाला कुठून विरोध होत नाही का? तुमचे मुलं म्हणत नाही का? सुना म्हणत नाही का? दादा हे कशाला करता? कशाला पैसे खर्च करता? नाही, तसं आम्हाला कोणीच काही म्हणत नाही. आणि आम्ही नेहमी समाजकार्यच करत आलेलो आहे. आमच्या समाजकार्याची पावती जर पाहिली तर खूप मोठी यादी तयार होईल त्याची. मी कधीही मोठ्याला राजकीय मंत्री, खासदार, आमदार यांच्या प्रेमात नाही पडलो, त्यांच्या आकर्षणात नाही पडलो. माझ्या दीपावली अंकामध्ये, माझ्या पत्रकारितेमध्ये मी नेहमीच त्यांनाच महत्व दिलेलं आहे की जे समाजासाठी काम करतायत, परंतु समाजात त्यांना कुठं प्रसिद्धी मिळत नाही, दुर्लक्षित आहे, त्यांना मी नेहमी प्राधान्य दिलेलं आहे की त्यांना पुढे आणण्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. आणि ती माणसं खऱ्या अर्थाने मोठी असतात मित्रांनो, की ज्यांना आपण छोट समजत असतो, जे कुठं फोकसमध्ये नसतात, ग्लॅमरमध्ये नसतात. ती जी माणसं आहेत ना, ती माझी ताकद होती. जे 12 दीपावली अंक मी काढली, मी नेहमी असा माझा प्रयत्न असतो की जे समाजात कुठंतरी लपलेली माणसं आहेत, कुठंतरी त्यांना पुढे आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं कार्य महान आहे. मी त्यांच्यापर्यंत जातो. मला ते आवडतं. मला जे समाजामध्ये खऱ्या अर्थाने काम करतात त्यांना व्यक्त करायला आवडतं, त्यांना प्रसिद्धी द्यायला आवडतं. आणि त्याच्यातूनच आजपर्यंतचा माझा प्रवास झालेला आहे. 12 दीपावली अंक सुद्धा मी त्यांच्याच बळावर काढू शकलो. सौ मीनाक्षीताई मारुती शेंगाळ आणि श्री मारुती विठ्ठल शेंगाळ या निवृत्त शिक्षक दाम्पत्याने समाजसेवेचा वसा घेतला असून गेल्या 40 वर्षांपासून अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागात त्यांचे सामाजिक काम पोहोचले असून धडाडीच्या खंबीर महत्वाकांक्षी नेत्या सौ मीनाक्षीताई शेंगाळ अकोले विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे मीनाक्षीताई यांनी सांगितले आहे. कोरोना काळात गरजूंना सढळ हाताने मदत या दाम्पत्याने केली आहे. क्रिकेट स्पर्धा, अखंड हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव, दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, सार्वजनिक कार्यक्रमांना नुसते उपस्थित न राहता सढळ हाताने मदतीचा हात पुढे करणारे शेंगाळ कुटुंब अकोले तालुक्याचे आदर्श कुटुंब असून अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सौ मीनाक्षीताई शेंगाळ निवडणूक लढविणार असून त्यांच्या कार्याची दखल न घेतल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला असून लवकरच योग्य पक्ष निवडून त्यांचा मोठा पक्ष प्रवेश होणार आहे. नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख. कुटुंबासाठी असेल, एखाद्या क्षेत्रात असेल, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखादा व्यक्ती जर काम करत असेल, प्रामाणिकपणाने जर तळमळीने आपलं योगदान देत असेल आणि त्याच्या योगदानाकडे जाणीवपूर्वक जर दुर्लक्ष केलं जात असेल, त्याच्या स्वप्नांना, त्याच्या महत्वाकांक्षेला बळ देण्याऐवजी जर त्याला नकारात्मक बोललं जात असेल, तर मग त्याच्या मनात कुठेतरी एक खदखद निर्माण होते, एक नैराश्य निर्माण होतं आणि एक घुसमट आपण ज्याला म्हणतो ती घुसमट तयार होती. आणि राजकीय क्षेत्रात असे पाय ओढण्याचे, माग खेचण्याचे प्रमाण फार जास्त आहे. आणि तो जर का पुरुष असेल तर एक वेळ ठीक आहे, तो कानाडोळा करतो, परंतु अशी जर खदखद जर महिला भगिनीची झाली तर ती बोलणार, तर ती नुसती बोलणार नाही, तिच्या ओठावरती खदखद येणार नाही, तर ती कॅमेरा समोर देखील बोलणार. लोकमान्य वार्ता चॅनल आणि लोकप्रधान चॅनल शशिकांत सरोदे संपादक यांच्याशी सुद्धा त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. त्या अकोले तालुक्याच्या सुपरिचित मीनाक्षीताई शेंगाळ हे आज आपल्या समोर मनोगत व्यक्त करणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. मी पत्रकार निरंजन देशमुख आणि संपादक शशिकांत सरोदे, आम्ही ताईंची मुलाखत घेत आहोत. ताई,
अशा वावड्या उठल्या गेल्या आहेत की तुम्ही पक्षाचा राजीनामा दिलाय, खरं आहे का ते? ठीक आहे. मी मीनाक्षी मारुती शेंगाळ मॅडम. मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन 2 दिवस झालेत आणि 2 दिवस स्टेटस ठेवल्यामुळं अकोले तालुक्यातून सर्वसामान्य तमाम जनतेचे मला अभिप्राय आले, की तुम्ही हा पक्ष का सोडला आणि तो पक्ष सोडण्यामागे कारण काय होतं आणि जे पक्षश्रेष्ठी आहे, सगळ्या महाविकास आघाडीचे नेतेगण असतील, विरोधी पक्षातले नेतेगण असतील, मला सगळ्यांनी मागणी केली माझी, का तुम्ही माझ्या पक्षामध्ये यावं. तुमचं काम अतिशय चांगलं आहे. तुम्ही भावी आमदार म्हणून दावेदार होता. काँग्रेस पक्षात तुम्ही जेव्हा काम केलं, तुमची ओळख भावी आमदार म्हणून होती आणि तुम्ही जर आमच्या पक्षामध्ये जर आला, तर तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे पक्षवाढीसाठी काम करणार. आम्हाला तुमचा विश्वास आहे. परंतु मीडिया, पत्रकार मला 2 दिवस वेळ दिला. मी म्हटलं थोडं माझं कौटुंबिक काम असल्यामुळं मी तुमच्यावर बोलू शकत नाही ना. आज मी खरंच अगदी आनंदाने हसतमुखाने मुलाखत देत आहे का मी काँग्रेस पक्ष का सोडला. काँग्रेस पक्ष सोडण्यामागे कारण असं का मी 3 वर्षे सलग काँग्रेस पक्षामध्ये सातत्यानं पायाला भिंगरी लावून काम केलंय. मग याची प्रत्येक- दखल नाही घेतली का कोणी तुमच्या कामाची? माझ्या कामाची दखल सर घेतली सुरुवातीला, बर परंतु सातत्याने काम करत असताना माझी थोडीशी एवढ्या 5-6 महिन्यात माझी घुसमट झाली का जी गती होती, माझी कामाची गती आणि काँग्रेस पक्षाची गती याचा तफावत मला अजून आली. मी हा, गतीनं- म्हणजे तुम्ही जे काम करत होता संघटना बांधणीचं, हम्म. ते ज्या स्पीडनी करत होता त्या स्पीडनी तिकडून पाठिंबा आला नाही काँग्रेस आणि पक्षाचे तुमची माझे दखल घेतली गेली माझे नाही. काँग्रेसचे जे नेतेगण आहेत ना, त्यांची गती आणि माझी गती याच्यात तफावत आढळली की मी ज्या गतीनं काम करते की पक्ष वाढला पाहिजे, तर त्यांच्याकडून मला गतीची अपेक्षा वाटली नाही ना. मला खूप काहीतरी असं मी दावेदारी भावी आमदार म्हणून आणि मला सातत्याने 10 गावांचा दौरा आहे, त्याच्यामुळं मला चालू प्रवाहामध्ये चालू गतीमध्ये जायचंय म्हणून मी हा काँग्रेस पक्ष सोडला. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते की 1 महिन्यापूर्वी आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय माननीय राजेंद्र नागवडे साहेब, अनुराधाताई नागवडे साहेब यांनी पण पक्ष सोडला आणि खूप लोक पक्ष सोडून गेले. इंडिया आघाडी राज्यात आहे, आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा गट आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पक्ष सोडला. बऱ्याच लोकांनी पक्ष सोडला सर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की काँग्रेस पक्ष हा ग्राउंड लेवलला जे काम करतात कार्यकर्ते त्यांच्याकडे लक्ष देण्यास कमी पडत आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? लक्ष देण्यास कमी पडतात आणि जे मेन नेते आहेत ना, हा. तर त्यांनी थोडं कार्यकर्त्यांची थोडीफार दखल घेतली पाहिजे. ते त्यांच्या लेवलने काम करतात. आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांच्या विचाराने मी काम केलं. खूप त्यांचा मला आशीर्वाद माझ्या पाठीमागे होता. ही माझी ओळख त्यांच्यामुळे झाली. आणि अकोल्यात जेवढ्या सभा झाल्या सर आजपर्यंत काँग्रेस पक्ष नावाला नव्हता. पहिली सभा माझा मेळावा प्रणिता शिंदे आमदार इथं आल्या, माळी झापला खूप मोठा मेळावा झाला. तिथून मला प्रेरणा मिळाली. दुसरा मेळावा मी सतीश तांबे साहेब आले, इथं आशीर्वाद मंगल कार्यात दुसरा मेळावा झाला आणि तिसरा मेळावा इथं माझ्या महाराजा लॉन मध्ये खूप मोठा मेळावा झाला. आणि आता ज्येष्ठ 6 महिन्यापूर्वी थोरात साहेब आले आणि इथं खूप मोठा मेळावा घेतला. थोरात साहेब जेव्हा आले ते माझी कामाची पावती मी संघटन केलं. युवा कार्यकर्ते वयोवृद्ध खूप माणसं तिथं आणली आणि खूप असं थोरात साहेबांचा मान सन्मानपूर्वक मी अकोल्यात केलंय. पण इलेक्शन आता जवळ येत आहे, निवडणुका लोकसभेच्या, आणि हो. या लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावरच तुम्ही पक्ष का सोडता? तर लोकसभेचे इलेक्शन आले आता, मला पण लोकसभेला जे आता उमेदवार इच्छुक आहेत ना, हो माझी पण ताकद मी दाखवून देणार आहे ना. हो हो. का जो इच्छुक उमेदवार आहे लोकसभेला, मी पण ठरवणार आहे कोणाला मतदान करायचं, आणि कोणासाठी काम करा? कोणासाठी काम करायचं. बर बर. मी विचारपूर्वक ठरवणार आहे कोणत्या लोकसभेचा जो उमेदवार आहे कोणाला मतदान करायचं. माझ्या कार्यकर्त्याशी पूर्ण मी 8 दिवस चर्चा केली आणि सर्व कार्यकर्ते माझ्या बरोबर राहणार. माझा एकही कार्यकर्ता कुठे जाणार नाही. आदिवासी दिन असेल त्यावेळेस तुमची भव्य दिव्य रॅली निघते. तुमचं जे गाव आहे पाडळणे गाव, तिथे तुम्ही मोठा कार्यक्रम घेता. मग यात्रेचे कार्यक्रम असतील, जत्रेचे कार्यक्रम असतील, सप्त्याचे महिला कार्यक्रम भगिनींचे असतील. असतील, सप्त्यांचे कार्यक्रम असतील, आणि विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम मी असं ऐकलेलं आहे, सर्वदेव साहेबांनी असं ऐकलेलं आहे, आम्ही जनतेत फिरतो की तुम्ही स्वखर्चातून हे सगळं करता. सर मी आजपर्यंत 3 वर्ष काम केलं स्वखर्च. मला पार काँग्रेस पक्षाचा तुम्हाला सांगते काही म्हणजे असं मला ते म्हणायचं नाही, हं. पण जाऊ दे माझ्याबरोबर ते कार्यकर्ते आले, पण स्वखर्च मी आजपर्यंत 3 वर्ष खर्च केलेला आहे. म्हणजे ही जी आवड आहे तुम्हाला स्वखर्चातून तुम्ही करता, कुठलाही पक्ष निधी न घेता, त्याच्यानंतर पक्षाची साथ न घेता, त्याच्यानंतर तुमची सहकारी संस्था देखील नाहीये, तर हे कसं जमतं तुम्हाला? काय तुम्हाला नाही प्रेरणा सर, मी लोकांचा विश्वास संपादन केलाय. हं. प्रथम की नवीन उमेदवार तुम्ही जर निवडून दिला विधानसभेला तर बदल काय होतील आणि त्यांच्या जनतेच्या अपेक्षा आहेत. आता हे आमदार आहेत यांना आम्ही निवडून दिले कशा करून, ते पळून गेले ना हो.
अहो त्याच्यासाठी 2 वर्ष पार आमची गाडी फिरली, पार डिझेल पेट्रोल टाकून. आणि जिथं जिथं शेंगाळ साहेब आणि आम्ही माळी साहेब, रोहिदास चव्हाण, बरेतकर मॅडम, जाधव मॅडम सत्कार्य गेले तिथे किरण लांडे साहेबांना ओळखत नव्हते, पण जे त्यांनी आमची गदारी केली. मग हे असे चांगले चांगले आमदार अचानक सोडून जातात, तर मग आपल्या लोकशाहीमध्ये मला पण अधिकार आहे ना. सोडून गेले आमदार साहेब? ते गेले बीजेपी मध्ये. हा, म्हणजे आता अजितदादा अजितदादांचा गट आणि बीजेपी मध्ये ते गेले त्या गटामध्ये. तुम्हाला हे मान्य नाही का? मला मान्यच नाही आणि त्यांच्यावर मी कधी जाणार नाही. बर बर बर. मग आता तुमचा पुढचे पाऊल काय असणार आहे? माझा पाऊल सर, मी आमदारकीचे दावेदार आहे. बर. मी आता विचारतो कोणत्याही पक्षात जाताना माझ्या कार्यकर्त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्यांना कुठं काय करायचं, त्यांना मान सन्मान वागणूक, मी असं करून पक्ष निवडणार आहे. तुम्ही स्वतः निवडणूक लढणार का आमदारकीची? आमदारकीची मी स्वतः निवडणूक लढणार आहे, परंतु मला चालू प्रवाहामध्ये कधी, या पंचवार्षिकला का पुढच्या? ह्या पंचवार्षिक सर मी इच्छुक आहे आमदारकीची. बर बर. आम्ही आणि उद्या- कुठला पक्ष, कुठला तुमचा पक्ष? सर मी आता पक्ष तुम्ही म्हणता ना, हा. आता मी आज पक्ष माझ्याकडे कोणताच नाही. बर. उद्या भविष्य काळामध्ये चालू प्रवाहामध्ये मी एखाद्या पक्षात जर नाही गेले तर उद्यापासून अपक्ष म्हणून मी काम करणार, घोंगडी टू घोंगड, गाव टू गाव पिंजून काढणार आहे. माझं काम तुम्हाला आहे. खात्री आहे का तुम्ही निवडून याल म्हणून? सर मला खात्री, जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांना तरुण आणि माझ्याकडे 24 तास सर वेळ आहे ना. नाही, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये अतिशय सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा निवडणूक लढू शकतो, याबद्दल दुमत नाही. परंतु तुम्हाला हे वाटतं का तुम्ही निवडून येऊ शकाल सर म्हणून? मला खात्री आहे, माझी सुरुवात आहे आणि माझं काम आहे सर, आणि माझ्याकडे पूर्ण वेळ आहे. जनसंपर्क आहे का तेवढा तुमचा? जनसंपर्क सर माझा आहे ना. ताईंनी सांगितलंय की हा. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मी उमेदवार आहे अकोले तालुक्याची आमदारकीसाठी मी लढणार आहे. तर हे जे तुमचं जो स्वप्न आहे आमदारकीचं, याला घरच्यांची तुमच्या साथ आहे का? पूर्ण साथ आहे सर. बर. आणि त्या सर आता मी तर पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण वेळ आहे माझ्याकडे. बर माझ्या परिवारातून मी आता पूर्ण जी माझी जबाबदारी होती ना, त्या जबाबदारी मुक्त झाले बर. आणि पूर्ण माझ्याकडे 24 तास वेळ तुमच्या आहे. परिवाराबद्दल सांगा ना थोडस. तर परिवाराबद्दल माझं आता 2 मुलांचे मी लग्न केले. खूप बर. मला या सगळ्या कामाची पावती पाहून खूप माझं म्हणजे मुलांना स्थळ चांगले आले. हा. आता सुनबाईला काल परत इकडे त्रिंबकला होते ते सरकारी दवाखान्यामध्ये, बर. एमपीसी पास झाली, साखरपुडा झाली, त्यांनी पेपर दिला आणि आता मोठं तिला प्रमोशन भेटा औरंगाबादला काल परवा हजर झाली. हा. सर मला इतकं माझं एक गोरगरिबांचा आशीर्वाद खूप चांगलं झाले माझे सर. आता काही मला जबाबदारी नाही राहिली. त्या जबाबदारीतून मुक्त झालेले आहेत. त्यांचे मुलं, सुना, मुली सगळ्या आपापल्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडतायत आणि त्यांच्या सुनबाईंचंही प्रमोशन झालेलं आहे. त्या शिकलेल्या आहेत, त्या स्वतः निवृत्त शिक्षिका आहेत. त्याच्यानंतर त्यांचे मिस्टरही निवृत्त मुख्याध्यापक आहेत. म्हणजे अतिशय चांगल्या घरातून त्या आलेल्या आहेत, सुसंस्कृत घरातून आलेल्या आहेत, शिकलेल्या आहेत आणि त्यांनी उमेदवारी करावी ही त्यांची म्हणजे मनापासूनची इच्छा आहे. त्यात काही वावगं नाही, कारण लोकशाहीमध्ये कुणी उभा राहू शकतो, प्रत्येकाला अधिकार आहे, हक्क आहे. तर या हेतूने जर तुमचं जर बघितलं तर तुमचं दिनचर्या कशी राहते, मग जनसंपर्क कसा करता तुम्ही? सर आदल्या दिवशी मला व्हॉट्सअपला जी पत्रिका येते, बर. तर ते पत्रिकेचं मी पाहते की तुम्ही यावं मॅडम, वेळात वेळ काढून यावं, आणि ते या म्हणतात सर. मी पार सकाळी माझं पार दिनचर्या अशी काय, मी पार सगळं घरातलं काम सोडून मी तिथं उपस्थित पण आता असते. तुम्ही जे म्हणता की लग्न कार्य सोडत नाही, लग्नाला जाता ना तुम्ही आशीर्वाद बरोबर द्यायला. आहे. बरं, लग्नाला जाणे, दशक्रिया विधीला जाणे, हेच काही काम असतं का आमदार खासदारांचं? याच्याही पलीकडे काम नाही असतं? सर, तिथे गेल्यावर मला 4 लोक भेटतात. मग बर. त्यांचे काही घरकुलाचे प्रश्न असतात हा. किंवा बचत गटाच्या महिला असतात बर. किंवा शेतकऱ्यांच्या पिकाला हमी बाजार नाही, कुठल्या त्यांच्या समस्या असतात ते जाणून घेत असते मी आणि सातत्याने पाठपुरावा करत हा, असते सर. म्हणजे तुम्ही लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, परंतु त्याचबरोबर तिथं जे लोक येतात त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधायला मिळतो. सातत्य, बरोबर आहे. बरं, ठीक आहे, अगदी. आणि या पलीकडे अजून काय काम असतात तुमचे? सर याच्या पलीकडे नंतर मी पंचायत समितीला सातत्याने माझा इथं संपर्क असतो. बरं. गोरगरीब महिला येतात, पुरुष येतात, त्यांचे काही कागदपत्र आलेले असतात, जात पडताळणी असते, मग मी त्यांना सांगत असते इकडे जा तिकडे जा, आणि त्या मार्गदर्शनामधून सर त्यांचा वेळ वाचतो आणि बरं. पैसा वाचतो. चांगल्या दिशेने मार्गदर्शन केल्यामुळं. असं मार्गदर्शन करता का तुम्ही? हा, मार्गदर्शन. महिलांसाठी काय काय काम केलेत तुम्ही, महिला भगिनींसाठी? महिलांसाठी काम सांगायचं म्हणलं तर मी आता जवळजवळ तुम्हाला सांगते 40-50 इथं एक त्यांना रेशन कार्ड काढून दिलं बर. या माध्यमातून. म्हणजे आदिवासी भगिनी होतात की सर्व सर्वसामान्य समाजात? सर्वसामान्य गटात. सर्व समाजात. बरं, किंवा बरं. जे वयोवृद्ध महिला आहेत त्यांना डोल मिळतो, बरं, त्याची काय बरं. प्रोसिजर असते. बरं. बरेच महिलांचे मी डोलचे कामं केलेत. बरं. किंवा मग आपले घरकुले येतात, शबरीचं प्रकरण असतं, हा. इकडं पंतप्रधान योजनेतून आमास योजनेतून घरकुल असतं. या ज्या सगळ्या शासकीय हा. योजना आहेत, या सगळ्या शासकीय योजना आहेत, त्याच्या तुम्ही अभ्यास करता का? म्हणजे कसं सर पुस्तक माझा वाचता? अभ्यास आहे. मी प्रत्येक बरं, बरं. ज्यांच्याकडे खाते नाही इथं पंचायत हा. समितीला त्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेऊन किंवा बरं. सरकारी दवाखान्यात जाऊन भेट देत असते. तिथं तुमच्याकडे कोणते औषध गोळे आहेत हा. आणि त्या माध्यमातून सांगत असते सरकारी दवाखान्यात चांगले सगळ्या सुविधा मिळतात, तुम्ही इकडे खाजगी जाऊ नका,
तिथं तुमचं काय समस्या निरसन असेल दाव व्यवस्थित सांगा. आणि ते सरकार दवाखान्यात मी आता गंभीर डॉक्टर साहेब आहेत दामणगावला, सातत्याने व्हिजिट चांगले आहे, तिथं उपचार मिळतात, चांगल्या गोळ्या औषधं मिळतात. काय नाही. आता आपला जो मतदारसंघ आहे अकोले मतदारसंघ हा भौगोलिक दृष्ट्या थोडासा मोठा आहे आणि लांब लांब फिरावं बरोबर लागतं, जनसंपर्क दांडगा पाहिजे. मग आता इकडून एकदाऱ्यापासून आपण जर सुरुवात केली, इकडं ब्राह्मणवाडा, बेलापूर, बरोबर बदली, आहे तर इथपर्यंत तुमचा संपर्क आहे का? सर. तुम्ही आता इकडं मला- उडदावणे, पांजरे. सर गुडदावणे पांढरे तिकडे तर माझ्या आता प्रत्येक गावात माझे नातेवाईक आहेत. बर बर आणि खिरोरा पाटा तर माझं मामाचं गाव आणि सगळ्या तिथं ते चामदेव महाराजची यात्रा भरते सप्त्याला, तिथं मी दरवर्षी सर मागच्या वर्षी मी 30,000ची पंग जेवणाची दिली होती. मला वेळ पण नव्हता जायला. बर. फार अक्षरशः ते लोक म्हणजे फक्त 2 मिनिटं मॅडम तिथून माझी मिरवणूक काढली. आणि काय नाही सर, खूप म्हणजे असं. आणि ब्राह्मणवाडा पाटात म्हणलं तर आमच्या तिकडं प्रत्येक गावात सर नातेवाईक आहेत. इकडे पठार भाग तुम्ही म्हटलं सारवे पठार, इकडं मालवाडी, पिंपळगाव, देपा, शांगाळवाडी, बर. जवळे बाळेश्वर, सगळे सर आमचे नातेवाईक आहेत. सावरचोळ प्रत्येक गावात मी सातत्याने सर आमचे महाविकास आघाडीचे नेतेगण मला दररोज पाहतात. आम्ही एकत्रच असतो. बरं, आता तुम्हालाही अकोल्यातून लढायचं आहे आमदारकीसाठी. विद्यमान आमदार आहेत डॉक्टर लामटे साहेब, आहेत ना. त्याच्यानंतर वैभवराव पिचड भाऊ ते पण इच्छुक आहेत, त्याच्यानंतर मेंगा साहेब पण इच्छुक आहेत, त्याच्यानंतर अमितदादा भांगरे इच्छुक आहेत, तिकडून सतीशदादा भांगरे पण आहेत. मग आता या सगळ्यांच्या ह्याच्यामधील पक्ष कसा तुम्हाला पुढचं कसं राहणार आहे तुमचं? सर ते सगळे आहेत, सगळे काम करतात. बर. परंतु मी जे काम करते ना, माझा कामावर विश्वास आहे. बर. मी जे काम करते माझ्या कामावर विश्वास आहे. आणि बाकीचे लोक जे काम करतात त्यांना लोक सर कंटाळले. कंटाळले. बर. ते फक्त उपयोग करून घेतात जनतेचा आणि नंतर जनतेला सोडून जातात. कोणाबद्दल असं म्हणायचंय तुम्हाला? किरण लामटे साहेब. बर. म्हणजे ते जनतेचा उपयोग करतात आणि सोडून देतात. एकाशे करून आम्ही त्याला निवडून दिला. आज आमदारकीचा अर्ज आहे माझ्या घरात. बर. आम्ही मागे शांगा साहेबांचा अर्ज आहे. नाही, तुमचं काय हे केला त्यांनी, उपयोग केला, कसा केला? आमदारकीसाठी एकाशी आम्ही शपथ घेतली. अर्ज आहे शांगा साहेबांचा. आणि जो उमेदवार इच्छुक असेल त्याला आम्ही साथ देऊ. आणि त्यांनी प्रचार केला सर, निवडून दिला. आणि ते आम्हाला अचानक सोडून गेले, गद्दारी केली त्यांनी. शपथ कुठं घेतली तुम्ही? आपले क्रांतिकारक राघोजी भांगरे तिकडं. बर. कोण कोण होता त्यावेळेस शपथ घ्यायला? मारुती नगर साहेब होते, तळपाय साहेब होते, बर, भांगरे साहेब होते आणि शेंगा साहेब. मी देवगाव गावात तिथं 4 लोकांना भेटायला गेले, तर त्यांची शपथ झाली. अर्ज आहे माझ्याकडे आज. बर. ती शपथ काय होती तिथं घेतलेली? आम्ही येथून पुढे कोणत्याही पंचवार्षिक पुढील याच्यात विधानसभेला जो उमेदवार इच्छुक असेल किंवा कोणत्याही पैसे करून त्याला तिकीट जर मिळालं तर आम्ही त्याला साथ देऊ. आणि त्यांनी ते साथ जगलं पाहिजे. आम्ही 2 पावलं आज त्यासाठी मागं घेते ना सर. बर. आपण एकाशी करून त्यांना पाठिंबा देणारच आहे ना. म्हणजे वैभवराव पिचड यांचा पराभव करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र आला आणि एकत्र येऊन त्यांचा पराभवही केला. बरोबर. त्याच्यानंतरची म्हणजे ती शपथ अशी होती की एकदा जो निवडून येईल त्याच्यानंतर त्यांनी थांबायचं आणि दुसऱ्यांनी अर्ज मारायचा. बरोबर. तुमच्या मध्ये तो निर्णय होणार होता. मग ती शपथ हे झाली काय, असं वाटतं का तुम्हाला? नाही, शक्तीला जागले नाही किरण लामटे साहेब. बर. आणि किरण लामटे साहेबांचा आम्ही कधी विचार करणार नाही. त्यांनी आमची गद्दारी केली. गद्दारी काय केली? कुठल्या स्वरूपातली गद्दारी केली? अहो सर, 1,13,400 काहीतरी मतदान आम्ही त्याला मिळून दिलं. ते म्हणतात मी तुम्ही नाही सर, त्यांना कोणी ओळखत नाही. प्रत्येक गावात आम्ही गेलो तर त्यांच्या गावातला व्हायला सभा झाली. शांगा साहेब रात्री गेले, लोकांना समजून सांगितलं सर आमदार साहेब विसरले हो. आणि हा विजय सगळ्यांचा आमच्या एकजुटीचा आहे. बर. सगळ्या बहुजन समाजाचा विजय, सर्व सहकारी. परंतु त्यांनी तर आता भरपूर विकास कामं चालू केलेत. 1800 कोटी आणलेत आणि अनेक गावांना सभा मंडप त्याच्यानंतर मारतात. अजून प्रत्यक्ष काम कुठं दिसते नाही. आणि फक्त आश्वासन देतात. निधी आणलाय त्यांनी. आणि निधी काय, मी आमदार झाले, मला काय निधी मिळणार आहे ना? कामाच्या पावती निधी राहतो ना. उद्या भविष्यात मी आमदार झाले, सुनता ते आमदार झाले, नाही आणावं लागतं. तिथं सातत्याने मंत्रालयात गेलो, मग आपले मुद्दे मांडलो. आपलं टक्कर बाबा योजनेतून अनेक शासकीय योजना, आदिवासींच्या योजना, आणि तिथं निधी मिळतोच ना. फक्त म्हणजे आता डॉक्टर किरण लामटे आमदार साहेब यांनी जो निधी आणलाय 1800 कोटींचा, तेवढा तुम्ही आणू शकता? त्याच्यापेक्षा जास्त आणू शकतो सर. त्याच्यापेक्षा जास्त निधी आणू शकता. कारण आता जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या ना, आणि तेवढा निधी ना. आणि लोकांचे आता शेतकऱ्यांचे प्रश्न, अनेक योजना वाढल्यात ना सर. निधी वाढतोच ना. फक्त आपण तिथं सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा केला पाहिजे. ते मंत्री असतात त्यांना आपण भेटलं पाहिजे. एकाच मंत्री सगळं वाटतं तितकं सोपं काम आहे का तुम्हाला? सोपं काम आहे सर. सोपं आहे. कशा आपण वेळ दिला तर 24 तास तिथं सातत्याने जनता दरबार आपण भरतो. तिथं लोकांच्या समस्या 8 दिवसाला येतात. महिन्याचा आढावा करून आपण मंत्रालयात जायचं.
जे आमदारला आमटे साहेब खंबीरपणाने सांगतायत की मी 1800 कोटी निधी आणलाय माझ्या मतदारसंघासाठी, अजितदादांनी मला दिलाय. आत्ताच नुकताच पिंपळगाव खांड धरणावर गोडबोले गेट होणार आहे, बरोबर. त्यांनी पाणी साठा अजून वाढणार आहे, त्याची पठार भागाला पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. ते सातत्याने सांगत असतात की मी मंत्रालयात मध्ये प्रशासकीय याच्यात भांडतो आणि विकास कामं घेऊन आलेलो आहे. तसं तुम्हाला करता येईल का, असं वाटतं का अहो तुम्हाला? सर, ते त्या एकटं भांडते पद्धतीने नाही, तुम्हाला लढता येईल तो का? कोथरूडमधले कार्यकर्ते आहेत आपले रमेश काका देशमुख आणि ते बरं. सातत्याने त्यांची बॉडी आहे तिथं सर. बर त्यांच्या शिफारस जाऊनच ते निधी मिळतो ना सर. असं आहे का? हा. बरं, आमदार बरं. फक्त लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, हा, हा. पण मग शेवटी इथून आता कोथरूड गाठल सगळे लोक जे आहेत तेच पाठपुरा करून त्याचे कागदपत्र देतात ना, एकटे नाही. म्हणजे तुमची महत्वाकांक्षा आम्ही समजू शकतो हा. की तुमची महत्वाकांक्षा दांडगी आहे, तुम्हाला आमदारकी लढवायची आहे, यावर तुम्ही ठाम आहात. ठाम आहे सर. आता इंडिया आघाडी बघा, बरेच आमदार सोडून गेले. आता कालच लंके साहेब आमदार लंके साहेब हा. गेले सर पवार गटाकडे. लोकशाहीमध्ये अधिकार आहे, चालू प्रवाहामध्ये काम दिशा आपले कार्यकर्ते आणि पुढे भविष्य काळ जर आपण गतीनं काम करत असो तर गतीच्या प्रवाहामध्ये गेलं तर उरलेला जो परिसर वंचित आहे विकास कामासाठी तो निधी आणून आपलं काम करता येतं ना. एवढा मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो आहे, राष्ट्रीय पक्ष जो आहे तो तुम्ही सोडला, याचं कारण काय? म्हणजे एवढा मोठा पक्ष होता, तर मला आहे ना कोणाबद्दल- शेजारीचा मुख्यमंत्री मला पदाच्या कोणाबद्दल काँग्रेस पक्षाबद्दल माझे जे नेतेगण आहेत मला कोणाबद्दल टिप्पणी करायची नाही, कारण त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. बर ते वयाने मोठे आहेत आणि त्यांच्या याच्यासाठी मी काम केलं आणि त्यांनी मला खूप साथ दिली. परंतु मला गती कमी वाटली. कुठं काँग्रेस पक्षाची एक शाखा ओपन नाही, कुठं ग्रामपंचायत मध्ये एखादा सदस्य नाही, ग्रामपंचायत ताब्यात नाही. मी याचा सगळा आढावा घेतला की हे जे चाललंय हे फक्त नुसतं मेळावे घेणे का नाही, इथपर्यंत मला मर्यादित राहायचं नाही. एखादी शाखा ओपन होणं किंवा मग ग्रामपंचायत सदस्य निवडून येणं किंवा ग्रामपंचायत ताब्यात असणं सर पाहिजे ना. मग त्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला अकोले तालुक्यात असा कुठला पक्ष वाटतोय की तिथं मला न्याय मिळू तर शकतो? मला आता सगळ्याच पक्षांची म्हणजे आता काय बहीण म्हणून भाऊ म्हणून सगळेच मला मानतात. बरं. सगळ्यांनी मला विनंती केली, पण मी 2-3 दिवसामध्ये असा विचार केलाय आणि करणार आहे की चालू प्रवाहामध्ये आदरणीय माननीय शरद पवार साहेबांचा जो गट आहे हा. त्या तुतारीमध्ये मी म्हणजे प्रवेश म्हणजे तुम्ही करणार. तुतारी वाजवायला जाणार हा, आणि सर. विरोधकांचं पानिपत करणार? हा सर, तुतारी तेवढी माझ्याकडे तुतारी मी तेवढी वाजू शकते, तेवढी मला ताकद आहे. आणि तुतारी जर मी गेले तर आदरणीय सुप्रियाताई आहेत, आता सुनताताई बांगरे आहेत आणि त्यांना मी पूर्णपणे साथ देऊन इकडे अमोल कोल्हे साहेब आहेत, लंके साहेब आहेत. मी तर पारीला नोकरी झाली लंके म्हणजे हातात साहेब मशाल घेऊन तुतारी वाजवून विरोधकांचं पानिपत करणार तुम्ही? आणि ज्या पक्षात प्रवेश केले मी त्यांना हमी देते की मी तुम्हाला पुन्हा निवडून आणण्यासाठी आमदारकीसाठी मी 2 पावलं मागे येईल. आपलं एकाशक ठरलं होतं आणि आता जर तुमच्या बरोबर आले तर आपण अंतर ते पाहून अंतर आपण काढू ना. बर बर. निश्चितच महत्वाकांक्षा असायला पाहिजे, स्वप्नही असायला पाहिजे, त्याचबरोबर महत्वाकांक्षेला प्रयत्नांची जोड असायला पाहिजे. लोकशाहीमध्ये हे फार महत्वाचं असतं. दुसऱ्याला हसणं किंवा दुसऱ्यावर टिंगल करणं हे इतकं सोपं असतं, परंतु प्रत्यक्ष काम करणं जी महत्वाकांक्षा आहे ती असणं गरजेचं असतं. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून, लोकशाही यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक सर्वसाधारण मतदार हा सगळं सारखाच असतो. मतदार हा श्रीमंत काय आणि गरीब काय, तो कुठल्या जातीचा नसतो, तो कुठल्या धर्माचा नसतो. मतदार हा मतदार असतो. तो लोकशाहीचा एकमेव असा घटक आहे का तो सगळं उलथून लावू शकतो. ती ताकद आहे, पण ती ताकद जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत लोकशाहीचा विकास होऊ शकत नाही, लोकशाही खंबीर होऊ शकत नाही. कोणीही जो सर्वसामान्य आहे, नागरिक आहे, जो मतदार आहे, तो निवडणूक लढू शकतो, त्यात काही दुमत नाही. मी फक्त याच्यासाठी विचारलं की तुम्ही काय काय प्रयत्न केले. आमदारकी लढू शकतो, खासदारकी तुम्हाला लढू हे पण शकतो. सांगते, हा. भविष्य काळात आता मी तुम्हाला शरद पवार माने यांचा आदरणीय त्यांच्या गटाचं सांगितलंय. बरं. भविष्य काळात मी त्यांच्याकडे आता मांडलंय आणि ते जर नाही म्हटले तर मी अपक्ष म्हणून लढणार आणि प्रत्येक गावात मी आता माझ्याकडे कालावधी भरपूर आहे. मी प्रत्येक गावात त्या गावात मला 5 मतं माझ्या उमेदवाराला मिळेल तरी चालत. प्रत्येक गावात मी आमदारकीसाठी 1 उमेदवार ठेवणार आहे म्हणजे आहे. बर बर. तिकडे काही का असना पण तुम्ही लढणार हे महत्वाचं. लढणार आहे प्रत्येक गावात आमदारकीसाठी. माझा तिकडे विजय होऊ नाही तर पराजय होऊ, पण तुम्ही लढणार आहात आणि हे महत्वाचं आहे. तरुणांना आमदारसाठी मी गावातून इतकी महत्वाकांक्षा जिद्द एवढं माझं तुमच्यात मोठं आहे. मन आहे सर, मोठं मन आहे. मी त्यांना आमदारकी आज गावात पद देते. कोण नेत्याचं मोठं मन आहे. बरं. हा? तर प्रत्येक गावात मी आमदार म्हणून एक उमेदवार तुम्ही कोरोना काळातही बरंचसं काम कोरोना केलं. काळामध्ये सांगा साहेब मी तुम्हाला सांगते फार किती बरं. किराणा वाटला प्रत्येक दवाखान्याला सर. मी फार सगळे दवाखाने छोटे मोठे आहेत आपले, प्रत्येकाला मी 2,500 हजार दिलेले सर, बरं बरं. प्रत्येक किती वाटलं? दवाखान्याला. बरं बरं. आणि किराणा काळात 1-1.5 लाखाचा एक पेटीच वाली 5 छोट्या छोट्या गावांना किराणा वाटलं सर.
नाही, खूप काम देवाचं रान चांगलं. केलं, भाजीपाला वाटला. बरं. आणि सातत्याने सर शिक्षणासाठी कोणी जर असं माझ्याकडे आलं किंवा काही अडचण असो सर सातत्याने येऊ आणि माझ्याकडे वेळ आहे सर. आणि माझ्या त्या पेन्शनीतून सर मी नियोजन करत असते हो. कुठलंही पद नसताना, काहीच नाही सर अगदी काहीच नाही, संस्था नाही, काहींकडे सहकार्य कुठल्या चळवळ नाही, संस्था काहीच नाही. नाही, कुठलंही पद नाही, हे नसताना जी सामाजिक बांधिलकी आहे ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचं जे काम आहे ते खरंच चांगलं आहे, प्रामाणिकपणे आहे आणि त्यांना आतून तळमळ आहे की मला काहीतरी करायचं आहे. त्यांनाच नाही तर त्यांचे पती आहेत, त्यांनाही सामाजिक कामाची आवड आहे आणि हे दोघेही सामाजिक काम करतात. सकाळी उठून त्यांची दिनचर्या जी चालू होती ती लोकांमध्ये चालू होती आणि रात्री 8 वाजतात 10 वाजतात घरी यायला. परंतु ते समाजामध्ये वावरणारी आहेत, समाज त्यांना आवडतो, लोक त्यांना आवडतात. कुठलाही जाती धर्म भेदभाव न पाळता सगळी माणुसकी म्हणून ते सगळ्या लोकांशी हित संबंध जोपासतात. तुमच्या सगळ्या समाजातली चांगले ऋणनुबंध आहेत. सर मी दिंडीमध्ये पाय पाय गेली, अरे बापरे. हा, हा, हा. साईबाबाच्या दिंडीत पाय पाय गेले, आंबोच्या बरं. हरचंद्रराजाच्या दिंडीत 15 दिवस, हा. त्र्यंबकेश्वरच्या दिंडीत पाय 15 दिवस, सगळे सप्ते. मग सगळ्या आणि सगळ्या तुम्हाला याच्यात तर वावरणार आहे सांगते तुम्ही. हा. की मागे इलेक्शन झालं अगस्ती सहकारी साखर कारखाना, मी एक सर सभा सोडली आणि एकटीच लेडीज स्टेजवर बसलेली असायची आणि ते समोर जे होते ना ते खूप मला मानतात हो. ही एकटी स्त्री पार एवढा आवरून एक सभा सर मी सोडली नाही. बाजार कमिटी असो, दूध संघ असो, पार सगळ्या प्रचारला मी होते आणि खूप मानणारे गट आहे सर मला. हा. पण मला सर अगस्ती कारखान्याचं असं वाटलं की निवडणुकीला मी सातत्याने त्यांच्यावर फिरले, बरं. दूध संघाला फिरले, बाजार कमिटीला फिरले, पण असे म्हटलं नाही की एक लेडीज आपल्या बरोबर होती, हा. तिचा फुल न देऊन पुढे सत्कार करावा. मी पार शेवटच्या त्यांच्या निरोप म्हणजे त्याच्या सत्कारला पण गेले, स्वागत उत्सवाला. हा. पण काही नाही, ते आता अनुभवाने मोठे, मी काही एवढी मोठी कार्यकर्ते नाही. बरं. ते मला हात जोडतात, मॅडम बरं आहे का, चाललंय का, पण ती पण मला अपेक्षा होती की त्यांनी एक सत्कार केला पाहिजे की मी 15 दिवस त्यांच्यावर प्रचार होते ना. काय बाजार होतं, कमिटी एक महिला भगिनी म्हणून हा ना, एक महिला भगिनी म्हणून तुमचा खरंच म्हणजे हा ना. आदर्श वाटतो की तुम्ही काम करता आणि निवडणूक लढायची हिंमत करू शकता तुम्ही की मी आमदारकी लढणार. परंतु कधी कधी काय वाटतं की जे सुसंस्कृत लोक आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो शिकलेली लोक आहेत, नोकरदार लोक आहेत, जी निवृत्त झालेली आहेत, ते काय म्हणतात माहितीये का, कायमच नाक मुरडतात. राजकारण नको, राजकारण नको, राजकारण आपलं काम नाही, राजकारणात जायचं नाही. असं वाटत नाही का तुम्हाला की ही चांगली जी मंडळी आहे, शिकलेली आहे, सवरलेली आहे, हे असं म्हणल्यामुळेच राजकारणामध्ये चुकीची माणसं आली? नाही तसं काही नाही सर. आता कसं शिकलेले मुले, त्यांचं शिक्षण आहे, त्यांना अनुभव आहे, त्यांना ते वाटतं राजकारणात आले पाहिजे का नाही? सर आले पाहिजे ना. आता त्यांना नोकऱ्या नाही, पण ते जर आले ना सर, हा. त्याचा अभ्यास आहे हा. आणि अभ्यासानुरूप त्यांना कुठं काय, कुठं निधी मिळतो, कसं काय, त्यांना सगळं माहिती. सर ते आले पाहिजे ना. हो हो. आणि ते जर आले तर कुटुंब जो आहे त्याचं, ज्यांना नोकरीपासून आई बाप नाराज होते थोडं, त्या प्रवाहामध्ये आले तर ते जरा. आणि एक भीती दाखवली जाते, भीती कायमच सातत्याने एक भीती हा, दाखवली बरोबर आहे जाते सर. की निवडणुका लढवणं हे तुमचं काम नाही, अहो तुम्ही सर, याच्यात येऊ नका, नेते म्हणतात. राजकारणात येऊ नका, सर. ग्रामपंचायत लढू नका, आमदारकी लढू नका, हे तुमचं काम नाही. कामधंदे करा, घरात थांबा, इकडे येऊ नका, याच्यात हे काम करू अहो, नका. मोठे नेते सर, म्हणजे इतका. मोठे नेते सर सर्वसामान्य कार्यकर्त्याचं खच्चीकरण करतात. अं, तसे मी त्याच्यातले नेते नाही. मी नेतेगण असं म्हणून काम करते की जो कार्यकर्ता आला ना, तुला हमी देते मी निवडून आणण्याची. तू फक्त घराच्या बाहेर मला वेळ दे, वेळ महत्वाचे. लोक म्हणतात जमिनी विकावं लागते, काही नाही सर, काही नाही. आपलं काम थोडस, काही नाही संपर्क, आणि तसं काही नाही. कार्यकर्त्यांना नाराज नाही करायचं, कारण सर्वसामान्य कार्यकर्ते सर काय त्यांच्या. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जर कुठली गोष्ट असेल बरोबर आहे, तर ती आत्मबल होती. बरोबर. आत्मबल फक्त मजबूत पाहिजे. बरोबर. आत्मबल एकदा शिवाजी मजबूत महाराजांनी, असलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर त्यांचं आत्मबल त्यांनी मजबूत सर होतं. एवढं शून्यातून आले ते. बाबासाहेब यांनी संविधान लिहिलं आणि हे संविधान सर आपला हक्काचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले असतील, मग सावित्रीबाई सावित्रीबाई, फुले आपल्या आईलाबाई असतील. होळकर, सगळ्यांनी सर एवढं त्यांनी केलं. काय होतं त्यांच्याकडे 12 बल ते दारागवून त्यांनी स्वराज्य जिंकलं आणि त्यांना मी नतमस्तक करते की त्यांच्याकडे सर खूप असं संघटन होतं. त्यांच्या विचारांची क्रांती ज्योतच ही ठरेल बरोबर आहे की सर, प्रत्येकाने असा विचार करणं की मी निवडणूक लढू शकतो. बरोबर आहे सर, ही खरी त्यांच्या विचारांना प्रेरणादायी मशाल होईल. बरोबर आहे सर. बरोबर की नाही? की हे मला आवडलं की तुम्ही म्हणला की मला आमदारकी लढायची आहे, तिकडं पराभव होऊ नाही तर विजय होऊ नाही तर पराभव होऊ, सर मी पण लढणार ती आहे. तुम्ही सांगताय सर, मी तेवढा लढणार आहे. कॉन्फिडन्सली. हा, लढणार आहे. Yes, हा लोकशाहीचा विजय आहे. प्रत्येक गावात पण एक माझा आमदार, मी आता उद्यापासूनच तयारी, गोंगडी बैठका, बरं त्या गावात बरं तो आमदार, त्याची जात पाडतानी करून मी आता प्रोसिजर पूर्ण करणार. बरं बरं. त्या गावात तो प्रचार करता आणि तिथेच मतं मिळवायची. सकाळीच तुमचा दौरा चालू. हा, सकाळी. याला या जनसंपर्काला तुम्ही गावगाव फिरता,
साहेबांची किती साथ मिळते तुम्हाला? शेंगाळे साहेबांचं पार माझ्या अगोदर त्यांचं नियोजन असतं. बर बर बर. कधी कधी मी थकलेली असली तर ते माझा कार्यक्रम ते पार पाडतात आणि मला खूप त्यांची साथ आहे. खूप त्यांचं मजबूत संघटन आहे सर. खूप असं की शेंगा सरांना मानणारा गट आहे. त्यांचा आमदारकीचा अर्ज आहे सर. बर. शेंगा सर अर्ज द्या, कुठे अर्ज आहे हा का? तर त्यांचा अर्ज आहे सर माझ्याकडे आमदारकीचा. बर. हे बघा हा आमदारकीचा अर्ज विधानसभेचा मागच्या वेळेस एकाशे केला सर हा अर्ज आहे. इथं क्रमांकन बघा आहे सर. हो हो आहे. हा. आपण मी आजपर्यंत सर कधी दाखवला नाही. बघा अर्ज की हा एकाशे केला सर. आम्ही अर्ज मागे घेतला फक्त शेंगा सर आम्हाला तिथं थोडा उशीर झाला. महत्वाकांक्षा तगडी आहे. हा आम्ही महत्वाकांक्षा तगडी आहे आणि त्याचबरोबर प्रयत्नांची पण साथ आहे बरं का. जे इच्छुक आमदार आहे त्याने आमचा अर्ज बघावा. फक्त शपथ घ्यायला आम्हाला थोडा उशीर त्याच्यातून झाला. तरुणांनी आदर्श घ्यायचा आहे की होय आपणही निवडणुका लढू शकतो. हा. आपणही कमी नाहीये. आपणही राजकारणात यायलाच पाहिजे. राजकारण ही कोणाची मक्तेदारी नाहीये. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी राजकारणात आलं पाहिजे. तिथं शपथ घ्यायला फक्त आम्हाला थोडासा उशीर झाला जायला. बाकीचं काही नाही. बर बर. आणि तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जाता जाता अकोले तालुक्यात आता तुम्ही जी निवडणूक लढवणार आहे बरोबर. बरोबर. मग ही निवडणूक लढून तुम्हाला अकोले तालुक्यासाठी काय करायचं आहे? तुमचे काही स्वप्न असतील ना? सर मागे 2-3 मुलाखती मी सांगितले. बर त्या माझ्या बहुजन समाजाच्या महिला आहेत. बर. बाराबलत माझे बांधव हा भगिनी सगळ्या आहेत. महिला भगिनी. ते हा. माझ्या आदिवासी महिला आहेत. हा. यांचा उदरनिर्वाह सर मी इथं सोडणार नारेगावला किंवा ते बगनर फाटीवर जातात. किरण नामटे साहेब अजून काही नाही जातात महिला. तो प्रश्न मी सोडवणार म्हणजे आहे. बेरोजगारीवर तुम्ही बेरोजगार. पाहिलं तरुण युवा लक्ष कार्यकर्त्यांसाठी ठेवलं. प्रत्येक गावात काहीतरी उदरनिर्वाहासाठी मी त्यांच्यासाठी करणार आहे. बर. परत आपली टोलर खिंड फोडली नाही. कळसुबाईचा आता मी तुम्हाला सांगते सर. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही उचलला आता की कळसुबाई. पोलार खिंड जर फुटली बरोबर आहे सर. तर आपला शेतमाल आहे तो शेतकऱ्यांचा माल सर लगेच मुंबईला जाईल. पट्ट्यात जाईल ना बरोबर लगेच. बरोबर. आणि सर, मी- रोजगाराच्या संधी उपलब्ध सर मी होतील. आता नेपाळ देशामध्ये जाऊन आले. माझी ट्रिप होती 22 अरे दिवसाची. वा, नेपाळला गेले हा, हो गेले तुमचे होते. फोटो पाहिले हा. होते. पूर्ण मी तिकडचा परिसर बघितला. त्यापेक्षा बरं. आपलं राज्य आपला परिसर खूप सदने सगळ्या आपण सगळ्या सुविधा आपण खूप म्हणजे खूप सुखसोयी समृद्ध आहे आपलं राज्य. ताईंनी फार चांगला आपला देश. अभ्यासही केलेला आहे की त्या नेपाळलाही जाऊन आलेल्या आहेत. भरपूर त्या फिरतात हा आणि त्या फिरल्यानंतर एक परीक्षण करतात, तुलना करतात की आपला भौगोलिक भाग किती सदन आहे, कशासाठी अनुकूल आहे, सर, मग काय नेपाळ- केलं पाहिजे. सर नेपाळ देशाच्या बाउंड्रीवर गेलो आम्ही. बर बर. आणि तिथं माझ्या डोक्यात एक टोपी होती घातलेली. हा. तर मी खाली उतरल्यानंतर सगळे तिथे ते लोक बाउंड्री बदलताना आपलं सगळं पिशव्या वगैरे बॅग वगैरे चेकअप केलं. तर मी जेव्हा येशीतून सर आमच्या 100 महिला होत्या. 2 स्लीपर बस होत्या. तर मी पहिल्यांदा उतरले तर तिथं सगळे ते बाउंड्री जे माझे पोलीस लोक होते. पहिल्यांदा सर मी उठले आणि त्यांना मी असं सलाम केला. तर त्यांना कळालं का भारत देशामध्ये किती आदर केला जातो. आणि त्यांनी फार मला असं हात वाकून नमस्कार केला की भारत देशातले खरंच खूप संस्कार आहेत, संस्कृती आपली. अतिशय हसतमुख मीनाक्षी ताईंचा स्वभाव आहे. त्या स्वभावाला साजेसा त्यांचा जीवन प्रवास आहे, त्यांचा इतिहास आहे, त्यांचा भविष्यकाळ देखील उज्ज्वल आहे. कारण त्यांची जी स्वप्न आहेत, महत्वाकांक्षा आहेत, त्यांना प्रयत्नांची जोड आहे आणि ही प्रयत्नांची जोड इतकी अतूट आहे की ते विचलित होत नाहीयेत. त्यांचं आत्मबल जबरदस्त आहे आणि त्या आत्मबलाच्या जोरावरच ते आमदारकीसाठी तयार आहेत. ताई, अकोले तालुक्याचा विकास होण्यासाठी, अकोले तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, साध्य करण्यासाठी काय अशी योजना केली जाईल असं तुमच्या डोक्यात आहे, मनात आहे, कल्पनेत आहे? सर योजना म्हणजे आता आपली MIDC राहिली. बर आपलं जिल्हा उप आरोग्य केंद्र ते राहिलं. बर नुसते बोलायची कधी बोलायचा भात. बर. आणि निधी येतोय मग तो कुठं जातोय काहीच कळत नाही. हा. पण सर खरंच म्हणजे निधी येतोय पण तो दिसत नाही असं दिसत तुम्हाला नाही. म्हणायचंय. रस्त्याचे उद्घाटन होतात. हा. हे काळाची गरज आहे पण त्याच्या पलीकडे खूप सर जिथं का जे आवश्यक आहे ते नाही ना सर. बरं, बरं. म्हणजे अजूनही बरेचसे हा. प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला ते प्रश्न काहीच सोडणं बाजार गरजेचं नाही, आहे बाजारभाव नाही. आणि ते सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. परंतु त्यासाठी त्यांना आमदार म्हणून निवडून द्यावं लागेल. आता बघूया काय होतं ते. लोकसभेचं तर इलेक्शन आलेच आहे जवळ, निवडणुका. त्यानंतर विधानसभा येथील आता निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहू लागलेले आहेत. जो तो गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. कोणी लगेच तयार आहे तर कोणी अगोदरपासून तयारी केलेली आहे. जसं कुस्ती असते ना, कुस्ती 2 दिवस आली रेवड्या गुडशेव खाल्लं किंवा जोरबाई ठका मारलं का लगेच कोणी पैलवान होत नाही. त्याच्यासाठी अगोदरच अभ्यास करावा लागतो, तालमीत जावं लागतं. तशी तुमची तालीम पहिल्यापासून चालू आहे. तुमचा जनसंपर्क फार दांडगा आहे. पहिल्यापासून तुम्ही काम करत आहात. एक स्वप्न आहे ते बघितलं पाहिजे. तर ताईंनी अतिशय चांगली मुलाखत लोकमान्य वार्ता चॅनलला, लोकप्रधानला दिलेली आहे.
तर पत्रकार शशिकांत सरोदे, मी पत्रकार निरंजन देशमुख. आम्हाला ताईंनी फोन केला की असं असं सांगितलं की वावड्या उठलेल्या आहेत तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे की मीनाक्षीताई आता कोणत्या पक्षात जाणार आहेत. त्यांनी अजून कुठल्याही प्रकारचं ठोस विधान केलेलं नाही की मी ह्याच पक्षात जाईल म्हणून. परंतु जिथं मला न्याय मिळेल, जिथं माझ्या कार्यकर्तृत्वाला संधी मिळेल, जिथं मला शबासकीची थाप मिळेल आणि माझ्या कार्याला अजून गती मिळेल, त्याच पक्षाचा मी स्वीकार करणार आहे. असंख्य त्यांना फोन येत आहेत. अनेक नेते पक्षाचे त्यांच्याशी संपर्कात आहेत. आता उद्याचा काळच ठरविल की ते कोणत्या पक्षात जातात आणि कोणता पक्ष त्यांना आमदारकीची उमेदवारी अकोले तालुक्यातून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण मुलाखत दिली त्याबद्दल. आदरणीय मीनाक्षीताई शेंगाळ मॅडम या आमदारकीसाठी इच्छुक आहेत. एक पती म्हणून आपल्याला काय वाटतं? त्यांचं मत आहे ते अतिशय योग्य आहे आणि खरोखरच आम्हाला या अकोले तालुक्यातील गरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणून त्यांनी मत प्रकट केलं ते अतिशय योग्यच आहे. आणि गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत? गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी असंख्य अशी कामं केलेली आहेत. पण 2 प्रसंग तुम्हाला सांगतो की टाकळी वांदरवाडी या ठिकाणी त्या लोकांना जायला रस्ता नव्हता. त्या रस्त्याचा त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन तिथे अनेक वेळा गदारोळ करून किंवा म्हणजे त्यांच्याशी वाद घालून तो रस्ता पूर्ण करून घेतला. त्याचबरोबर आमचं वाघापूर हे गाव आहे शेंगाळवाडी, या ठिकाणी त्या जनतेला जायला सुद्धा रस्ता नव्हता. त्या ठिकाणी त्या लोकांनी तो अर्ज केला. तहसीलदारांनी त्याची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी 2 वर्ष त्यांनी प्रांत अधिकाऱ्याकडे तारखा केल्या आणि शेवटी न्याय त्यांच्या बाजूने लागला, निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि तो रस्ता खुला झालेला आहे. म्हणजे अशी महत्वाची कामं की जनतेच्या उपयोगी पडणारे रस्ते आणि दळणवळणाची साधनं ही उपलब्ध व्हावीत यासाठी आम्ही झगडत असतो. आंदोलन मोर्चे केलेत का कधी तुम्ही? आंदोलन मोर्चे केलेले आहेत. ज्यावेळेस बाजारभाव शेतीमालाचे बाजारभाव पडले त्यावेळेस काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले. अनेक ठिकाणी अन्याय झाले, त्या ठिकाणी आम्ही अन्यायाच्या बाजूने नेहमी उभं राहिलेले. आणि ही आवड तुम्हाला नोकरीला असल्यापासून आहे की आता वाढली तुमची आवड? ही आवड मला जवळजवळ कॉलेजला सुरुवात झाली इथं 1980 साली 11वीला आलो तेव्हापासूनच आहे. तेव्हापासूनच मी नेहमी प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक कार्यक्रमात, सामाजिक कार्यात भाग घ्यायचो आणि म्हणूनच त्यामुळेच मी जागरूक राहून आणि त्यावेळेला आमची जी भरती झाली शिक्षकांची, त्या भरतीचा मूळ गाभा मी आहे. कारण मीच या सर्व शिक्षकांच्या याद्या, जे शिक्षक झालेत यांच्या याद्या प्रकल्प कार्यालयाला नेऊन दिल्या आणि त्यावेळेस 189 शिक्षक अकोले तालुक्यात नियुक्त झाले. ते माझ्या प्रयत्नामुळेच नियुक्त झालेले आहेत. आता तुम्हाला असं वाटतं का की अकोल्यात बदल होईल म्हणून? नाही, अकोल्यात नेहमीच बदल होणार. कारण अकोले हा तालुका पुरोगामी विचाराचा तालुका आहे आणि तो पुरोगामी विचार घेऊन तालुक्यात नेहमी बदल होणं हे साहजिक आहे. कारण पुन्हा पुन्हा तोच आमदार या तालुक्यात राहू नये यासाठी पुरोगामी विचाराचा तालुका असल्यामुळे बदल होणं आवश्यक आहे आणि तो बदल निश्चित घडणारच. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की एकदा आमदार झाल्यानंतर चेंज करत राहावं का, असं म्हणायचं एक तुम्हाला? नाही, चेंज झालंच पाहिजे. कारण काही स्वप्न अपुरे राहतात. आपण जे आश्वासनं देतो त्या आश्वासनाची पूर्ती होत नाही. उदाहरणार्थ अकोले तालुक्यात MIDC झाली नाही, अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास झालेला नाही, अकोले तालुक्यात रस्ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेले नाहीत, अकोले तालुक्यातील टोलर खिंड हा मुंबईला जाणारा जवळचा मार्ग, त्या मार्गाविषयी काही झालेले नाही. म्हणजे कामं होतात परंतु निवडून आल्यानंतर ते उमेदवार विसरून जातात आणि मूळ हेतू त्यांचा राहून जातो. म्हणून अकोले तालुक्यात बदल होणे
हे स्वाभाविक आहे. आमदार डॉक्टर किरण लामटे सांगतात ना की मी 5 वर्षातच एवढा विकास केलाय की जो आईदूर मागे कधीच झाला नाही. ते सांगतात, परंतु पिचड साहेबांच्या काळामध्ये बर ज्यावेळेस वैभव पिचड निवडून आले हा. त्यावेळेस त्यांनी थोडस कामाकडे दुर्लक्ष केलं, विकास कामं रखडली आणि तो निधी तसाच पडून राहिला. त्यामुळे किरण लामटे साहेबांना आता ही आयती संधी मिळालेली आहे. तसं पाहिलं तर त्यांचं काम जे आहे ते सगळं पिचड साहेबांच्या काळातच मंजूर झालेली कामं आहेत आणि त्याच कामांचा निधी मिळालेला आहे आणि काही त्यांच्या हातातल्या कामांचा निधी आहे आणि त्यामुळे हा विकास दिसून येत आहे. ते म्हणतात आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आणला, तर खरं हा मागचा रखडलेला 15 वर्षाचा कालखंड जो आहे त्या कालखंडाचा निधी आहे. म्हणजे आमदार डॉक्टर किरण लामटेंचं काहीच कर्तृत्व नाही असं म्हणायचं एक तुम्हाला? नाही, हा आमदार सगळा लांब मागचा निधी. आमदार लांब त्यांचं थोडंफार कर्तृत्व आहे, परंतु बहुतेक रस्ते हे आमदार पिचड, वैभव पिचड यांच्या काळातील मंजुरीचे रस्ते आहेत आणि तीच कामं चालू आहेत. परंतु त्या कामाचं खरं स्वरूप प्राप्त करण्याचं काम लामटे साहेबांच्या हाती आलेलं आहे. बर म्हणजे आता तुम्हाला असं म्हणायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं परिवर्तन मागच्या इलेक्शनला झालं 2019 ला तसंच 2024 ला होईल काय? नाही, 2024 ला नक्कीच परिवर्तन होईल. कारण प्रत्येकाचे महत्वाकांक्षी असते, प्रत्येकाला शब्द दिलेला असतो, त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. तसं नाही चाललं तर मग आपल्याला परिवर्तन घडणं ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीने परिवर्तन नेहमीच होणार. कारण अकोले तालुका हा नेहमी पुरोगामी विचाराचा तालुका आहे आणि क्रांतीचा तालुका आहे, त्यामुळे परिवर्तन घडणारच. तुम्हाला जर जनतेने संधी दिली ताईंना, मीनाक्षी ताईंना आमदार केलं तर तुमची काय स्वप्न आहे? तुम्ही काय स्वप्न पूर्ण करू शकता? तालुक्याचा काय विकास करू शकता? आमची स्वप्न आहेत की तालुक्यातील गोरगरीब जनता, सामान्य जनता, त्यांचे जे अधिकार आहेत, त्यांच्या जे योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ही स्वप्न आमची महत्वाची आहेत. खरोखर सामान्य जनतेचा विकास करणे हेच आमचं स्वप्न आहे आणि रस्ते, लाईट, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव आणि शेतीला पाणी हे उपलब्ध करून देण्याचं आमचं मूळ पहिलं स्वप्न आहे आणि ते स्वप्नावरच आम्ही भर देणार आहोत. हेच प्रश्न घेऊन आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब म्हणतात की मी प्रश्न सोडवलेले, मी विकास कामांवर निवडून येणार आहे. मग आता हे होणार कसं? आता बघूया काय होतंय. पुरोगामी विचाराचा तालुका आहे, कारण जेवढे विकास कामं व्हायला पाहिजे होती तेवढी त्यांच्या काळात झालेली नाही. ते तर म्हणतात भरपूर विकास कामं केलीत मी, 1800 कोटींचा निधी आणलाय. त्यांनी जे शब्द दिले ते शब्द, ते रस्ते तसेच राहिलेले आहेत. बरं. काही ठिकाणी रस्ते अजून तसेच अपुरे आहेत. त्यांनी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की कोथरूड पासून जो जुन्नरला जाणारा रस्ता आहे तो मुथाळणे मार्गे, तो रस्ता पहिला करीन. तो रस्ता तसाच राहिलेला आहे. त्या लोकांचे 5 वर्षाचं स्वप्न अपूर्णच राहिलेलं आहे. त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची फोपसंडी सारखं गाव आहे, सातेवाडी सारखे गाव आहेत, केळी कोतूर सारखी गाव आहेत. त्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत ते तसेच राहिलेले आहेत आणि ज्या लोकांना शब्द दिले होते ते शब्द अजून पूर्ण झालेले नाहीत. कुठले शब्द दिलेले? त्यांनी फोपसंडीला पिण्याच्या पाण्याचा शब्द दिलेला होता, 1 TMCचं कावडा धरण करेल तिथं, परंतु तेही झालेलं नाहीये. त्याच्यानंतर कोथरूड पासून मुथाळण्यापर्यंत तो रस्ता आहे तो डांबरीकरण ते तसंच राहिलेले. त्याच्यानंतर पळसुंड्याजवळ तिथं पळसुंड्याजवळ एक बंधारा होता छोटासा, तो बांधायचा होता खरचोंड म्हणून, तोही तसाच राहिलेला आहे. त्याच्यानंतर केळीकडे खरचोंड म्हणून बंधारा आहे, तोही पूर्ण झालेला नाहीये. ते लोक नाराज आहेत त्यांच्यावर. हा जो एवढा अभ्यास आहे तुमचा, हे तुम्ही सगळा भाग फिरलेत का? तिथं जाऊन आलेत का? सर्व भाग फिरलेले आहेत. तालुक्यातला पार गाव तालुक्यात नाही तर पूर्ण मतदारसंघातील आटलापूर पासून तर वर रतनवाडी घाटघर पर्यंत, त्याचबरोबर इकडून बदगी बेलापूर, त्याचप्रमाणे इकडून नाचनठाव, हेसरठाव पासून तर इकडे 5 पट्ट्यापर्यंत एकदारा 5 पट्ट्यापर्यंत सर्व भाग पाहिलेले आहे आणि सर्व गावांना भेटी दिलेल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला सगळ्या गावांना भेटी दिल्यानंतर? काय जनमत काय?
सगळ्या गावांना भेटी दिल्यानंतर असं वाटतं की जी 2019ची विधानसभा झाली त्या विधानसभेत आमदार प्रत्येक गावात गेलेलेही नाहीत. काही लोकांनी अजून 5 वर्ष झाले आमदारांना पाहिलेले पण नाहीये. बिटाका असेल, एकदरा असेल, पाचपट्टा असेल, पाचपट्टा पेडेवाडी असेल, या भागातून आमदार अजून गेलेले सुद्धा नाहीयेत. त्या माळुंगी या गावांकडे त्यांनी अजून त्या लोकांना दर्शन सुद्धा झालेले नाही 5 वर्षामध्ये. एवढी नाराजी आहे आमदारांबद्दल? बापरे, म्हणजे तुम्ही आम्हाला सांगतात, आम्हालाही माहित नव्हतं आमदार डॉक्टर किरण लामटेन बरोबर जनतेमधली एवढी नाराजी आहे म्हणून. बर बर बर, आता ही नाराजी तुमच्या उमेदवारीमुळे दूर होणार का? वाटतंय का तुम्हाला, खात्री वाटते का? ही नाराजी दूर करण्यासाठी 2019ला आम्ही त्यांच्या वडिलांना घेऊन फिरलो, सर्व जनतेत फिरलो आणि सर्व जनतेतून त्यांना त्यांच्या वडिलांबरोबर इकडे संबंधचे जे 12 गाव पठार आहे ते 12 गाव पठारामध्ये सुद्धा त्यांच्या वडिलांना घेऊन फिरलो आणि त्यामुळे हे मतदान एवढं वाढून आलेले. हे मतदान त्यांचे वडील असतील, लांजी साहेब असतील, त्याचबरोबर डोंगरे साहेब असतील, आसवणे साहेब असतील, शेंडे साहेब असतील आणि मी स्वतः आणि यमाजी लांबटे गुरुजी असतील, आम्ही एक मतदारसंघ सगळा पिंजून काढला आणि पिंजून काढल्यामुळे हे मतदान एवढं घडून आलं. एकदरा बिटाका असेल, त्याच्यानंतर केळी शमशेरपूर असेल, कोंबाळणा असेल, खिरविरा असेल, या सर्व भागातून तेरडा पाचपट्टा या सर्व भागातून त्यांच्या वडिलांना मी घेऊन फिरलेलो आहे. आता महत्वाचा प्रश्न इथं असा उपस्थित होतोय, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा, मी तुम्हाला आता विचारणार आहे की तुम्ही आता बोलता बोलता सविस्तरपणाने सांगितलं की आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या वडिलांना आदरणीय यमाजी लामटे गुरुजी यांना घेऊन तुम्ही त्यांच्यासाठी फिरलात, बरोबर? त्यांना निवडून आणलं, म्हणजे हा तुमचा वाटा आहे त्यांच्या निवडून आणण्यामध्ये, तुम्ही कार्यकर्ता म्हणून फिरलात. मग आज तुम्ही त्यांच्या विरोधात का बोलता? त्यांच्या विरोधात बोलण्याचं काहीच कारण नाहीये, तसं काही ते माझे विरोधक नाहीयेत, परंतु त्यांनी जे पाहिजे होतं, समाजाला जे पाहिजे होतं त्या पद्धतीने समाजाला घडवायला पाहिजे होतं, समाजाचा एकोपा टिकवायला पाहिजे होता, तो एकोपा त्यांनी टिकवला नाही. त्यांच्या वडिलांचे जे मित्र असतील, त्यांचे जे मित्र परिवार असेल, त्यांचे जे कार्यकर्ते असतील, त्यांना जे स्थान मिळायला पाहिजे होतं, त्यांना जे समाजात त्यांची जी कामं आहेत त्या कामांबद्दल त्यांनी जे त्यांना महत्व द्यायला पाहिजे होतं ते महत्व दिलं गेलेले नाहीये आणि ते स्वतः नुसते एकटेच फिरतात आणि एकट्याच पद्धतीने त्यांचा तो हम करे सो कायदा चाललेला आहे, तो जनतेला मान्य नाही आणि ती खटखट खरं लोकांमध्ये आहे, सर्वसामान्य जनतेमध्ये ती खरं खटखट आता दिसून येत आहे. यापुढील तुमची वाटचाल कशी असणार आहे? आता कुठला पक्ष तुम्ही घेणार आहात? अजून आम्ही काही पक्ष तसा द्यायचा कोणता ते ठरवलेलं नाहीये, परंतु आम्हाला सर्वसामान्य जनतेला घेऊन पक्ष काम करायचं आहे. आम्ही जर समाज कार्य करत असू तर जर आम्हाला कोणत्याही पक्षाने जर नाही स्वीकारलं तरी आम्ही समाज कार्य आमचं चालूच राहील आणि आम्ही वेळेला अपक्ष म्हणून पण निवडणूक लढवणारच, हे मात्र त्रिकालबाध्य सत्य आहे. तुम्हाला आतापर्यंत कोणाचे फोन आलेत का पक्षात या, आमच्या पक्षात या म्हणून? पक्षाचे तसे सर्वच फोन आलेले आहेत, सर्वच म्हणतात की आमच्याकडे तुमचं आमच्याकडे स्वागत आहे, परंतु आम्ही तसा विचार अजून केलेला नाही. 2 दिवसात आम्ही तो निर्णय घेऊ आणि त्यानंतर आम्हाला जे योग्य मान सन्मान देईल अशा, त्याचबरोबर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी गटातटाला जागा मिळाली पाहिजे, त्यांचाही योग्य मान सन्मान होईल अशाच पक्षात आम्ही प्रवेश करणार आहोत. राजकारणामध्ये किती वर्ष झाले दादा तुम्हाला? राजकारणामध्ये म्हणजे मी जसं कॉलेजला आलो तेव्हापासूनच माझं राजकारणाचं हे काम चालू होतं, परंतु नोकरीला एक बांधील असल्यामुळे, महाराष्ट्र शासनाचा एक नोकर असल्यामुळे मला ते उघड करता येत नव्हतं. परंतु माझे आतून हे सपोर्ट हे सगळीकडे चालले होते, जनसंपर्क हा सगळीकडे चालूच होता आणि नातेवाईकांमध्ये माझी नाळ जोडलेलीच होती आणि समाजातही माझी नाळ जोडलेलीच आहे. राजकारणामध्ये तुम्ही इतके वर्ष काम केलं, नोकरी केली, एवढं करत असताना अनेक राजकीय व्यक्तींशी तुमचा संपर्क आला असेल ना त्या काळात?
नाही, संपर्क आला ना. किंवा कोणासाठी कामही योगदान केलं असेल? संपर्क आला, परंतु संपर्क आल्यानंतर ज्या पक्षात आपण काम करतोय बर. किंवा ज्या पक्षाला आपण मतदान मिळवून देतोय, सहकार्य करतोय, त्यावेळेस विरोधी पक्षाला थोडस बाजूला ठेवून आणि त्याच्यापासून दूर राहूनच मी काम केलेलं आहे. बर बर. आणि आता मीनाक्षीताई तुमच्या धर्मपत्नी लढतायत आमदारकी, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सोपं असेल इलेक्शन लढणं? सोपं वाटतं तुम्हाला? नाही, इलेक्शन लढणं तसं सोपंच आहे, कारण आमचा जनसंपर्क हा माझ्या जवळजवळ 80 सालापासून आहे. बर. जसं मी 11वीला आलो तेव्हापासूनच मी लिडरशिप करण्याचं काम केलेलं आहे. नेतृत्व गुण आहेत नेतृत्व तुमचे. गुण आहे. बर बर. आणि सर्व तालुक्यातून हा हा हा. तर अकलापूर पासून तर वर घाटघर पर्यंत, बर त्याचबरोबर हेसरगाव पासून तर पाचपट्ट्यापर्यंत सर्व गावातून संपर्क आहेत. तरुण मित्र आहेत, कॉलेजचे मित्र आहेत, शिक्षणाचे मित्र आहेत, नोकरदार मित्र आहेत, त्याचबरोबर नोकरी करणारे आहेत, शिक्षक आहेत, अधिकारी आहेत. या सर्वांशी तसाच संगमनेरचा सगळं पश्चिम भाग हा सगळा मला ओळखतो आहे. बर. आणि माझं कार्य हे लग्न विवाह असतील, दशक्रिया विधी असतील, सुखदुःख असतील, या सर्व सुखदुःखाच्या निमित्तानं सगळीकडे मी परिचित आहे. जनसंपर्क दांडगा आहे. जनसंपर्क दांडगा आहे. आणि त्यामुळे मला कुठेही अडचण नाहीये. माझ्या नुसतं नाव जरी लोकांनी ऐकलं तरी मला भरभरून यश असं येण्याची मला चिन्ह दिसत आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही पक्ष असला तरी आम्ही निवडणूक लढणार, आणि जर उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष सुद्धा आम्ही लढणार, ती तयारी आम्ही ठेवलेली आहे. अकोले तालुक्याचा विकास त्यांना करायचा आहे. अकोले तालुक्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावायचे आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी ते उमेदवारी करत आहेत. एक राजकारण म्हणून नाही तर त्यांना समाजकारणाची आवड आहे. त्यांनी आत्ताच सांगितलं की गेली अनेक वर्ष ते समाजामध्ये वावरतात, राहतात. माणसं त्यांना आवडतात, माणसांमध्ये राहणं आवडतं, बोलणं आवडतं, सुखदुःखात सहभागी होणं हा त्यांचा स्वभाव गुण आहे. हा पूर्वीपासून आहे. त्यांचं सर्व समाज, सर्व जाती बांधव, धर्म सगळ्यांशी संबंध आहेत. माणूस म्हणून ते सर्वांशी अतिशय प्रेमाने, सलोख्याने राहतात. माणूस म्हणून सगळ्यांकडे बघतात. हा त्यांचा अजून एक विशेष गुण आहे. जाती धर्माच्या पलीकडे त्यांचं वागणूक आहे, स्वभाव आहे, वर्तन आहे, व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचा दिनक्रम सकाळीच चालू होतो. लोकांमध्ये राहणं, मिसळणं, सुखदुःखात सहभागी होणं, दशक्रिया विधी असेल, अंत्यविधी असेल, त्याच्यानंतर लग्न असेल, सोहळे असतील, वाढदिवस असतील, बारसा असेल, लहान मुलांचे वाढदिवस, सगळ्या म्हणजे कौटुंबिक कार्यक्रमांना, सार्वजनिक कार्यक्रमांना, दिंडी असेल, सप्ताह असेल, सगळीकडे ते हिरिरीने भाग घेतात. नुसता भागच घेत नाही तर ते मिसळून जातात. अनेक कार्यक्रमांमध्ये मी तुम्हाला बघितलेलं आहे की आपलाच कार्यक्रम आहे असं समजून ते आनंदाने वावरत असतात. हे सगळं तुमचं जे बघितल्यानंतर असं वाटतं की एक कुठंतरी आनंद सोहळाच वाटतो, नाही का? की तुम्ही दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद म्हणून तिथं वावरता. आणि त्यांच्या कुटुंबाचा एक जर विचार आपण अभ्यास केला तर त्यांचं एक सेटल कुटुंब आहे. मुलं मुली सगळे सुना सगळे आपापल्या परीने जॉब करतात. त्यांना बढती मिळालेली आहे. ते सुस्थितीत आहेत. सुस्थितीत असून देखील एखादा म्हणेल की माझं आता सगळं चांगलं झालेलं आहे, मुलं बाळ सर्व्हिसला लागलेली आहेत, त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे, सगळं चांगलं झालेलं आहे, मग कशाला विनाकारण धावपळ करायची, कशाला विनाकारण लोकांमध्ये जाऊन कार्यक्रमांना हजेरी लावायची, कशाला उगाच त्रागा करून घ्यायचा. तो त्यांचा स्वभाव नाही. स्वस्त बसतील ते शेंगाळ कुटुंब कसलं. म्हणून त्यांना लढायचं आहे. लढून त्यांना एक काहीतरी अकोले तालुक्यासाठी करायचं आहे, बरोबर की नाही? आणि हा उद्देश ठेवून अरे मग आता निवडणुकीला तुम्ही आता घरातून पैसे घालून हे सगळं करता, सामाजिक काम करता, दान धर्म देखील करता, नाही सगळं मग हे जे करता मग तुम्हाला कुठून विरोध होत नाही का? तुमचे मुलं म्हणत नाही का, सुना म्हणत नाही का, दादा हे कशाला करता, कशाला पैसे खर्च करता? नाही, तसं आम्हाला कोणीच काही म्हणत नाही. बरं. आणि आम्ही नेहमी समाजकार्यच करत आलेलो आहे. आमच्या समाजकार्याची पावती जर पाहिली तर खूप मोठी यादी तयार होईल त्याची, की ती अगणित आहे. आणि एवढंच नाही तर आम्ही तालुक्यातच नाही तर शेजारच्या तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये जर असेल तर कोळी चौथऱ्याचा कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी सुद्धा माझी रॅली जाते. या सातेवाडी असेल, करंडी असेल, केळी असेल, या गावातली जी मुलं आहेत ते रॅलीला जातात. त्यांना मी
स्वतःहून पेट्रोलसाठी आणि नाश्त्यासाठी पैसे देत असतो. आतापर्यंत किती पैसे तुमचे खर्च झाले असतील आतापर्यंत आमचे अगणित पैसे खर्च झाले असतील. एक 10-20 लाख रुपये कदाचित जास्त 10-20 लाख रुपये त्या दरम्यान तरी नक्कीच खर्च झाले असतील. 10-20 लाख रुपये त्यांनी आतापर्यंत समाज कार्यासाठी खर्च केलेले आहेत. थोडे ना थोडे की. कुठेही सुखदुःखाचा प्रसंग असो त्या ठिकाणी आम्ही मदत करत असतो. कोरोनाच्या काळात आम्ही प्रत्येक कोरोना सेंटर उघडले होते. त्या प्रत्येक कोरोना सेंटरला 2,500 रुपये दान दिलेले. त्याचबरोबर काही महिलांचे पती वारले, त्या गरोदर महिला असतील त्यांच्या सोनोग्राफीसाठी 2,051 रुपये, 5,001 रुपया अशा त्या गरोदर महिलांना मदत केलेली आहे. कोरोनाच्या काळात आम्ही पेठेची वाडी असेल, पाचनई असेल, त्याचबरोबर धापवाडी असेल, वांदरवाडी असेल, या ठिकाणी किराणा वाटलेला आहे. ज्या ठिकाणी बागायत होत नाही त्या ठिकाणी भाजीपाला घेऊन वाटलेला आहे, स्वतःहून वाटलेला आहे. त्याचबरोबर माझ्या मुलानं जवळजवळ त्या काळामध्ये 1,000 ते 1,500 लोकांना बेड मिळून देण्याचं काम केलेलं आहे ऑनलाईन. त्याचप्रमाणे माझ्या मुलीनं ते SMBTत असून सुद्धा ते करोना किट 150 लोकांना, आपल्या अकोल्यातल्या लोकांना जीवदान दिलेलं आहे. ते कोरोना किट सांगितलं द्यायला आणि त्या कोरोना किटचं घेऊन लोक स्वतः क्वारंटाईन राहिले आणि बरे झाले. असे कित्येक तरी लोक आहेत आणि कित्येक तरी लोकांचा ऑक्सिजन लेवल ही फार कमी झालेली होती, ती लोक आम्ही वाचवलेली आहेत. कोरोना काळात सुद्धा खूप मदत केलेली आहे आणि ज्यांना आर्थिक मदत लागली त्यांना सुद्धा वेळेला आम्ही सगळ्या हाताने मदत केलेली आहे. पैसे कमावणारे भरपूर असतात समाजामध्ये, धावपळ करणारेही भरपूर असतात, नोकरदारही भरपूर असतात. मला अजून मिळालं पाहिजे, लाख रुपये पगार असतो तरी देखील मग दुसरा उद्योग धंदा करणारे असतात, साईड बिझनेस आपण ज्याला म्हणतो, जोडधंदा ज्याला आपण म्हणतो, शेती विकत घेणारे असतात, प्रॉपर्टी वाढविणारे असतात, संपत्ती वाढवून येणारे असतात. परंतु हे जर कुटुंब आपण जर बघितलं मित्रांनो, आपला जो वाट्याचा पैसा आहे, आपण जो पगार मिळतोय तो समाजात वाटणार आहे कुटुंब आहे. आतापर्यंत 20-30 लाख रुपये त्यांनी वाटलेले आहेत समाजामध्ये आणि एवढं वाटूनही त्यांच्या चेहऱ्यावर इतकीही दुःख नाही, त्याचा हव्यास नाहीये. तो उलट अजूनही त्यांना वाटायचंय, अजूनही त्यांना समाजकार्य करायचंय. असं आदर्श कुटुंब आहे आणि अशा आदर्श कुटुंबाकडून फार काही घेण्यासारखं आहे की आजच्या काळात कोणी कोणाला रुपयाची मदत करत नाही, मदतीला धावून जात नाही. परंतु हे मदतीला धावून जातात, घरातून पैसे घालतात, रॅली असेल, त्याच्यानंतर दिंडी असेल, त्याच्यानंतर कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी असेल, हिरिरीने सहभाग घेतात, देणगी देतात, त्याच्यानंतर अन्नदान करतात. कोरोना काळातही त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहे. हे खरंच आदर्श होत आहे की आपला पैसा जो आहे तो समाजासाठी आहे, त्याच्यातला भाग काहीतरी की आपण रस्त्यावर येणार आहे अजिबात त्यांच्या मनात विचार येत नाही आणि देवानेही त्यांना परमेश्वराने भरभरून दिलेला आहे. तर अतिशय म्हणजे माझ्याकडे शब्द कमी पडतील त्यांचं वर्णन करायला आणि याचं पुरावे आहेत. हे काही अतिशोक्ती नाही, पत्रकार म्हणजे 10च्या 20 सांगणं अशातला भाग नाहीये. हे पुरावे आहेत, त्यांनी काम केलेले आहेत. पाडळण्यासारख्या गावामध्ये देखील त्यांनी यात्रा जत्रा उत्सव, त्याच्यानंतर दिंडी असेल, सप्ताह असेल, अनेक वेळा पंगत दिलेली आहे, मदत केलेली आहे. बरं, मदत करून देखील कधी ते म्हणले नाही की मी पुढच्या वर्षी करणार नाही, पुढच्या वर्षी थोडी मदत जास्तच असते. हा त्यांचा स्वभाव गुण आहे. म्हणजे दिलं पण नाराज नाही, म्हणजे जे दिलंय, जे योगदान दिलंय ते मनाने दिलंय, मनापासून दिलंय आणि आनंदाने दिलंय, हा त्यांचा स्वभाव आहे. खरंच तुमच्याबद्दल एक मलाही म्हणजे गैरून आलं की अशी माणसं प्रत्येक गावात असावी. आपला जो वाटा आहे पैशाचा, तुम्हाला एक विशेष सांगतो. राजा हरिश्चंद्राची दिंडी होती. राजा हरिश्चंद्राच्या दिंडीनं आळंदी या ठिकाणी जागा घेतली आणि ज्यावेळेस शेवटला 2.5 लाख रुपये त्यांना जमा करायचे होते, त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते दिंडीचे कार्यकर्ते माझ्याकडे यायचे. मी अकोल्यातून जवळ 2.5 लाख रुपयाच्या दिंडीला मदत केलेली आहे, स्वतः जमा करून दिलेले. ते अकोल्याच्या परिसरातून सर्व लोकांना जमा करून दिलेले आणि स्वतः 21,000 रुपये त्या दिंडी मंडळाला दान केलेले. म्हणजे जे जे पाहिजे ते माझ्याकडे मागायला आले, त्यांना मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवलेलं नाहीये. माझ्या पद्धतीने असेल, माझ्या परिस्थितीनुसार असेल तसं मी योगदान प्रत्येक कार्याला दिलेलं आहे. काय एकाच समाजाचं नाही, कोणत्याही समाजाचा माणूस असू द्या त्याला मी मदत केलेली आहे. काय वाटत असेल त्याला की जो मदत मागायला इथं आलेला आहे
आणि त्याला मदतीचा हात मिळतोय आणि तोही अतिशय उत्साहाने मिळतोय, त्याचा किती उत्साह वाढत असेल. ज्याला मदत मागायची हे त्यालाच जाऊन विचारलं पाहिजे. आणि मी देखील पत्रकारिता करत असताना एक आवर्जून आता हा विषय निघाला म्हणून योगायोगाने सांगतोय की मी पत्रकारिता करत असताना 12 वेळा दीपावली अंक काढले. अनेकांनी मला विचारलं की लग्नपत्रिका छापायला एवढा खर्च येतो, तू एवढे लाखो रुपयाचे अंक म्हणजे एक दीपावली अंक काढायला 1 वर्षीचा तो 2.5-3 लाख रुपये खर्च होतो. मोठा अंक पुस्तक कोणत्याही ऑफसेटवाल्याला विचारा की 100-200 पानांचं पुस्तक काढायला किती खर्च येतो, तर 2-2.5 लाख रुपये त्यावेळेस लागायचे आणि एवढे 12 दीपावली अंक तू कसं काय काढले. तर मी त्याचं आज उत्तर देतो, मी सुद्धा जी माणसं फुलासारखी वेचली ती दादांसारखीच होती. मी कधीही मोठ्याल्या राजकीय मंत्री, खासदार, आमदार यांच्या प्रेमात नाही पडलो, त्यांच्या आकर्षणात नाही पडलो. माझ्या दीपावली अंकामध्ये, माझ्या पत्रकारितेमध्ये मी नेहमीच त्यांनाच महत्व दिलेलं आहे की जे समाजासाठी काम करतायत, परंतु समाजात त्यांना कुठं प्रसिद्धी मिळत नाही, दुर्लक्षित आहे, त्यांना मी नेहमी प्राधान्य दिलेलं आहे की त्यांना पुढे आणण्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. आणि ती माणसं खऱ्या अर्थाने मोठी असतात मित्रांनो, की ज्यांना आपण छोट समजत असतो, जे कुठं फोकसमध्ये नसतात, ग्लॅमर मध्ये नसतात. ती जी माणसं आहेत ना, ती माझी ताकद होती. जे 12 दीपावली अंक मी काढली, मी नेहमी असा माझा प्रयत्न असतो की जे समाजात कुठंतरी लपलेली माणसं आहेत, कुठंतरी त्यांना पुढे आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं कार्य महान आहे, मी त्यांच्यापर्यंत जातो. मला ते आवडतं. मला जे समाजामध्ये खऱ्या अर्थाने काम करतात त्यांना व्यक्त करायला आवडतं, त्यांना प्रसिद्धी द्यायला आवडतं आणि त्याच्यातूनच आजपर्यंतचा माझा प्रवास झालेला आहे. 12 दीपावली अंक सुद्धा मी त्यांच्याच बळावर काढू शकलो हे आज मी ते ठामपणे सांगू शकतो. कारण ती फुलं होती, ती मी वेचलेली जी फुलं आहेत ती मी हृदयापाशी लावली आणि त्या फुलांनी मला खूप खूप काही दिलं. आणि ते 12 दीपावली अंक कोतुळेश्वर वार्ता या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गेले. हे असतं. कधी कधी काय होतं की मोठेपणात आपण फसगत होती की एखादा ग्लॅमरवाला माणूस बघतो, आपल्याला वाटतो फार, पण त्याचं काही योगदान नसतं मित्रांनो. कधी कधी काय होतं, एक सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा फार काही तुम्हाला देऊन जातो. म्हणून मी कधीच मोठ्या माणसांचं आकर्षण मला राहिलं नाही, त्यांच्या मागे मी कधी धावत फिरलो नाही. मला ही अशी दादांसारखी माणसंच खूप आवडतात. मग त्यांच्यासाठी मी फार 200 किलोमीटर लांब प्रवास मोटरसायकलवर करायला कधी तयार असतो. म्हणजे ही जी माणसं आहेत दादा, ही खरं मानली पाहिजेत. आणि पत्रकारिता करत असताना ही मी मानली, सातत्याने मानली. माझे 12 दीपावली अंक बघा, त्या 12 दीपावली अंकांमध्ये तुम्हाला अशीच माणसं सापडतील की जी समाजामध्ये, त्यावेळेस तर मोबाईल नव्हता, कुठलीही प्रसिद्धीचं माध्यम नव्हतं. त्या काळात मी अशीच माणसं शोधली, अशा माणसांना पुढे आणलं आणि त्यांना व्यक्त करायला लावलं. आणि ती व्यक्त झाली पाहिजे की समाजाला सुद्धा कळालं पाहिजे की आपल्यामध्ये अशी माणसं आहेत की जी सामाजिक बांधिलकी ठेवतात. तुमचं काम खूप चांगलं आहे, कौतुकास्पद आहे. आजच्या काळामध्ये पैशाला महत्व जरूर आहे, परंतु तुम्ही तो पैसा अतिशय चांगल्या कामाला लावता, गरजवंतांना देतात. तुम्हाला अजूनही अकोले तालुक्याची कामं भरपूर करायची आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात आमदारकी पाहिजे आहे. ही काही मागणी वावगी मी म्हणत नाही, कारण लोकशाहीने तो प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. माझा हा मानबिंदूच आहे. त्या सर्वसामान्य जनतेतील सर्वसामान्य माणूस, बहुजन माणूस तो सुखी झाला पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे आणि तेच खरं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मी तालुक्यात नेहमी राजकारणात असतो. पुरोगामी विचाराला बरोबर घेऊन आणि समाजाचा विकास करणं हेच माझं काम आहे आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे. समाजासाठी ते लढणार आहे, अकोल्याच्या विकासासाठी ते लढणार आहे. आणि आजपर्यंत त्यांनी जे काही केलं आहे कुटुंबाने ते समाजासाठीच केलेलं आहे. त्यांची तळमळ आहे. त्यांना काय पाहिजे नाही. तुम्हाला तसं काय पाहिजे सांगा, तुमची मुलाची सुस्थिती काय? आम्हाला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा नाहीये. आम्हाला समाजासाठी काम करायचंय आणि तळागाळातील समाज हा चांगल्या पद्धतीने जीवन जगल, त्यांचे रस्ते सुखकर होतील, त्यांचा सगळीकडे विकास होईल, त्यांच्या हाताला 4 पैसे मिळतील, याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. एक छोटासा प्रश्न विचारू का, एक छोटासा पब्लिक म्हणजे प्रेक्षकांच्या वतीने. प्रेक्षकांना आता हे जे मुलाखत बघतायत, काही थोडं आश्चर्य वाटेल. ते म्हणेल काय कुटुंब आहे बॉय, यांचं सगळं सुस्थितीत आहे, मुलं नोकरीला आहेत, सुना नोकरीला आहेत, मोठ्या पोस्टला आहेत, दोघांनाही पेन्शन चालू आहे, मग हे उपद्याप का? कशासाठी हे पैसे हेळसांड करायची? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. हा मी प्रेक्षकांच्या वतीने विचारतो, काहींना उपस्थित होऊ शकतो.
कारण लोक कसे बघतात, सुरक्षितता बघतात. माझं कल्याण झालं, माझी मुलं सुस्थितीदार आहे, माझ्या कुटुंबाचं भलं झालंय, मग आपलं कुटुंब ना आपण काय गेला समाज तिकडं, हे गेलं तिकडं, असे लोक झालेत बरेचसे. म्हणून हे तुम्ही जगावेगळं उदाहरण आहात. म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो की तुमचं एवढं सुस्थितीत असताना, कुटुंब सुस्थितीत आहे, मुलं सुस्थितीत आहेत, ते आपापल्या पायावर आहेत, असं असताना तुम्हाला सामाजिक एवढी आवड का भाऊ? म्हणजे स्वतः खर्च करून एवढं तुम्ही का करतात? ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? मी ज्यावेळेस समाजात फिरतो, बर समाजात सुखदुःखात जातो, बर त्यावेळेला मी आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करत असतो. बर गरीब लोक खूप आहेत बर की कुणाच्या झोपडीमध्ये आज काही समाज राहतोय, बर त्यांना राहण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. हं. काही पाल ठोकून राहतात, बर काही ठिकाणी पाल ठोकून राहणारे लोक पाहतो. हं. काही ठिकाणी भिल्ल समाज इतका मागासलेला आहे हं. की त्यांना आज सकाळी खाल्लं तर संध्याकाळी जेवणाची भ्रांती आहे. असे लोक मी पाहतो आणि ती तळमळ खरं माझ्या मनामध्ये आहे. बर सर्वसामान्य बहुजन समाज आहे ना, बहुजन समाज सुखी व्हावा आणि त्यांचा विकास व्हावा, ही माझे खरं पहिला माझा उद्देश हा आहे का तालुक्यातील सर्व सामान्य जनता ही सुखी झाली पाहिजे. हा उद्देश आहे माझा. मी ते पाहतो आणि त्यांची सुखदुःख पाहतो आणि म्हणून मी माझे स्वतःहून खर्च करतो, हे त्यांच्यासाठी खर्च करतो की त्यांचा विकास व्हावा. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या खरं गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हा माझा मूळ उद्देश आहे. आणि त्यांचा विकास होणं, त्यांच्या हाताला काम मिळणं, त्यांचा विकास होणं, त्यांची मुलं बाळं शिकणं, हे खरं माझ्या डोळ्यापुढचं पहिलं दृश्य आहे का त्यांचा विकास होणं हे मला पाहायचं आहे. मी तर आता दादा असं म्हणेल, मी तर आता बघा बरं का असं म्हणेल की महापुरुषांची पुस्तकं नुसती वाचली नाही, ती वाचून नुसती समजून घेतली नाही, तर ती जीवनात प्रॅक्टिकल मध्ये, कृतीमध्ये ज्यांनी अंगीकारली हं. ते तुम्ही आहात, ते नाही, तुमचं बरोबर आहे. कुटुंब आहे. बरोबर हे आहे. अतिशय आणि- गांभीर्याने विधान करतो. आणि हं. काही जण कसे असतात की मी इतके पुस्तकं वाचली, मी इतक्या महापुरुषांचा अभ्यास केला, इतके महापुरुषांवर मी बोलू शकतो, परंतु तुम्ही असे आहात की तुम्ही एक हात मदतीचा देत आहेत, त्यांच्या विचाराने जगतायत, स्वतःचं कुटुंब चांगल्या सुस्थितीत असताना देखील समाजासाठी झटतायत, समाजासाठी स्वतः सकाळी उठून जातायत, समाजाची कामं मार्गी लावतायत. हे कशाला पडलं? कोणाला पडलंय सांगा? कोण करेल आजच्या काळात? ज्याचं सगळं चांगलं झालेलं आहे तो कशाला सुखाचा जीव दुःखात घालेल? परंतु तुम्ही तो स्वतःचा जीव दुःखात घालतात. यालाच म्हणतात की महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने यांनी अंगीकारले आहेत. खरोखरच अंगीकारलेले आहेत. मी उपरा, लक्ष्मण मानेंची उपरा वाचलेली आहे. बर त्याचबरोबर साहित्य सर. साहित्य, बर त्याचबरोबर महात्मा गांधीजी चांगले जाणलेले आहेत. त्याच्यानंतर शिवाजी महाराज जाणलेले आहेत. ज्यांनी लोकमान्य टिळक आहेत, महात्मा फुले आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांनी जे जनतेसाठी जे केलं, स्वतःचं बाजूला ठेवलं, स्वतःच्या आई वडिलांकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या भावा बहिणीकडे लक्ष दिलं नाही, पण जनतेला खरं जाणलेलं आहे. आणि ते जनतेला ज्यांनी जाणलेलं आहे त्यांचे विचार माझ्या डोक्यावर आहेत आणि त्यांचा पगडा माझ्या डोक्यावर आहे. म्हणून मला समाजाची तळमळ कळते, मला माझ्या कुटुंबाची तळमळ नाही कळत. मला समाजासाठी करायचं आहे. जे तळागाळातील समाज आहे, दुःखी आहे, गांजलेला आहे, त्यांचा विकास होण्यासाठी मला त्यांचा पगडा, या थोर नेत्यांचा पगडा माझ्या डोक्यावर आहे, त्यांच्या विचाराचा पगडा आहे आणि म्हणून मला समाजासाठी काम करायचं आहे. लोकमान्य वार्ता चॅनलच्या आणि लोकप्रधान चॅनलच्या प्रेक्षकांसाठी मी आवर्जून इथे सांगू इच्छितो की अशा व्यक्तींच्या मुलाखती ह्या मांडल्या पाहिजेत का नाही, ही माणसं टिपली पाहिजेत का नाही. म्हणून आमचा हाच प्रयत्न असतो की जी दुर्लक्षित आहेत, ज्यांना कोणी लवकर मांडत नाही, ज्यांना कोणी व्यक्त करत नाही, त्यांना साथ द्या, अशा व्यक्तींना पुढे आणा. ही पत्रकारिता असते मित्रांनो. यांना कुठेतरी व्यक्त करण्याची संधी द्या. याच्यातून निदान 10 लोक शिकतील, 10 उद्याची तरुण पिढी शिकेल की समाजासाठी काम केलं पाहिजे, सामाजिक बांधिलकी जपलं पाहिजे. राजकारण बाजूला राहू द्या, निवडणुका बाजूला राहू द्या, यांना उद्या तिकीट मिळो न मिळो यांचं राजकारण, समाजकारण जे काय आहे ते त्यांच्यापाशी आहे, ते चालू राहील. परंतु त्यांनी जे विचारांची जी शिदोरी दिलेली आहे ती खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणून
ही लोकांपर्यंत उद्याच्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रधान आणि लोकमान्य वार्ता चॅनलनी काम केलेलं आहे. तुम्ही मुलाखत दिली. तुमच्या भावी वाटचालीसाठी, तुमच्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.